आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। राज्यात 2 दिवस जोरदार पाऊस। विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता। पावसासाठी पोषक हवामान असल्यानं पावसाचा जोर वाढणार। विदर्भात 7 जुलैपासून जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। येत्या 2 दिवसांमध्ये मध्यम आणि रविवारपासून विदर्भामध्ये जोरदार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज। पुढचे 3 दिवस कोकणामध्ये कोसळधारा। गोवा, कर्नाटकसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता। किनारपट्टी भागामध्ये ऑरेंज अलर्ट। वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी। पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची धावपळ। बुलडाणा, जळगाव, जामोदसह संग्रामपूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे अनेक नदी ओढ्यांना पूर। पावसामुळे शेतकरी सुखावला। साताऱ्याच्या पश्चिम घाट परिसरामध्ये जोरदार पावसानं धबधबे प्रवाहित। कोयना नगरमधील ओझरडे धबधब्याची पर्यटकांना भुरळ। साताऱ्यामधल्या कोयना धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कोयना धरण पूर्ण क्षमतेनं भरेल, नागरिकांना विश्वास। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये पूरक पाऊस। खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये एकूण 5 टीएमसी पाणीसाठा। गेल्या 8 दिवसांमध्ये वाढला एकूण 1.5 टीएमसी पाणीसाठा। पुण्यामध्ये इंद्रायणीच्या पूरपरिषदेमधील 29 बंगले पाडून टाका। राष्ट्रीय हरित लवादाचे पीसीएमसीला आदेश। नदीचं अस्तित्व धोक्यात आल्यानं 6 महिन्यांच्या आत कारवाई करण्याचे आदेश। पुण्यामधल्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर पावसाळी पर्यटनास बंदी। सिंहगड, ताम्हिणी, भूम्याशंकरमध्ये जमावबंदीचे आदेश। साताऱ्याच्या कोळेगावमधील संत घाडगेनाथ महाराजांच्या पायी दिंडीचं प्रस्थान। विठुरायाच्या जयघोषामध्ये वारकऱ्यांची पावलं पंढरपूरकडे रवाना। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज पालखी ठिकाणाची तहसीलदारांकडून पाहणी। करमाळा तालुक्यामध्ये निवृत्ती महाराजांच्या पालखीचे 3 दिवस मुक्काम। विठ्ठलाच्या भेटीसाठी नाशिकमधून निघाली सायकलवारी। 2 तासांच्या गजरामध्ये सायकलवारीचं पंढरपूरकडे प्रस्थान। उद्या संध्याकाळी सायकलवारी पंढरपूरमध्ये दाखल होणार। बीडच्या परळीमध्ये संत जनाबाई पायीवारी पालखी सोहळ्याचं स्वागत। दिंडीमध्ये मोठ्या संख्येनं वारकऱ्यांचा सहभाग। श्री विठ्ठल रुक्मिणी माता नव्यानं बनवलेल्या मेघडंबरीमध्ये विसावले। मेघडंबरीमुळे विठ्ठल आणि मातेचं रूप अधिकच खुलून दिसतंय। आज विधान भवनामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक। विधानसभा आणि विधान परिषद विषयी बैठक। आज महत्त्वाची बैठक। मुंबईमध्ये आज आदिवासी प्रश्नावर राज्यस्तरीय बैठक। शरद पवार, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत चर्चासत्र चालणार। नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरींचं निलंबन। एकाच वर्षामध्ये दुसऱ्यांदा चौधरींचं निलंबन। कुलपती रमेश बैस यांनी केलं निलंबन।